नमस्कार दर्शक मित्र हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन. आणि सर्वदर्शनवर आपलं एक लोकप्रिय सदर आहे. त्या सदराचं नाव आहे चर्चा तुमची आमची. आणि चर्चा तुमची आमचीवर एक माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला आहे. आज टी व्ही, रेडिओ यासोबतच वृत्तपत्र यामध्ये भोंदूबाबाबद्दल चर्चा आहे. आम्हाला सांगा की भोंदूबाबा पासून दूर राहण्यासाठी काय करावं लागेल. चला तर मंडळी, या प्रश्नाच्या अनुषंगानं आता आपण माहिती देऊया. खरं तर कौतुक करावं लागेल प्रश्नकर्त्याचं की ज्या वयामध्ये खऱ्या अर्थानं उत्सुकता असते आणि खऱ्या खोट्याची निवड करण्याची वेळ येते, त्यावेळा त्यांनी विचारले की बोला की भोंदूबाबापासून आपण कसं सावध राहायचं. आणि मंडळी, या विषयावर आपण आता माहिती घेतो आहोत. सामान्यपणे भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यातून स्वतःला वाचवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सतर्कता ठेवणे आवश्यक आहे. अशा फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी पुढील गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर ते आपल्या दृष्टीनं फायदेशीर राहील. भोंदू लोक दोन गोष्टीचा वापर करतात. एक तर भीती दाखवतात, उदाहरणार्थ घरावर संकट येईल, कुणाची तरी करणी बाधा होईल किंवा कुणाच्या जीवाला धोका आहे. आणि लालसा दाखवतात, उदाहरणार्थ गुप्तधन मिळेल, असाध्य रोग बरा होईल, तुमचं जीवन खूप सुखकर होईल, तुम्हाला मोक्ष मिळेल किंवा लवकरात लवकर खूप आनंदाचे क्षण येणार आहेत. जर कोणी तुम्हाला घाबरवून पैसे मागत असेल तर सावध व्हा. आजारपणात डॉक्टरचा सल्ला घ्या. कॅन्सर, वंध्यत्व किंवा मानसिक आजार यासारख्या समस्यावर केवळ वैद्यकीय उपचारच प्रभावी ठरतात. अंगात येणे किंवा मंत्रतंत्राने आजार बरा होतो असे सांगणाऱ्याकडे जाऊन आपला वेळ आणि पैसा वाया घालवू नका. वैयक्तिक माहिती गुप्त ठेवा. अनेकदा हे लोक आपल्या शिष्यामार्फत किंवा सोशल मीडियावरून तुमची माहिती आधीच गोळा करतात आणि नंतर तुम्हाला अंतर्ज्ञानाने सर्व काही माहीत असल्याचा बनाव करतात. अनोळखी व्यक्तीसमोर आपल्या घरातील समस्यांची चर्चा करणे टाळा. तर्कसंगत विचार करा. जर एखादी व्यक्ती दुसऱ्याचे भविष्य सांगू शकत असेल तर ते स्वतःचे संकट का टाळू शकत नाही. जर मंत्राने श्रीमंत होता येत असेल तर तो बाबा स्वतः का राबतोय किंवा लोकांकडून दक्षिणा का मागतोय. साधे साधे प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचे योग्य उत्तर शोधा. सामाजिक जनजागृतीचा सुद्धा भाग आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सारख्या संस्थांच्या कार्याची माहिती घ्या. जर तुम्हाला कुठे फसवणूक होत असल्याचे आढळले तर पोलीस प्रशासनाची मदत घ्या. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायदा अशा फसवणुकीविरुद्ध कडक कारवाईसाठी तरतूद करतो. खरे अध्यात्म हे मानसिक शांती आणि चांगल्या वर्तणुकीत असते, चमत्कारामध्ये नाही. याचाच अर्थ आहे की भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेच्या जाळीतून स्वतःला वाचवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सतर्कता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण हे केलं तर निश्चितपणे कधीही तुम्हाला कोणत्याही भोंदूबाबा फसवू शकणार नाही आणि तुम्ही अंधश्रद्धेच्या जाळीत जाऊ शकणार नाही. आणि याही पलीकडं अनेकदा डॉक्टर हमीद दाभोळकर सारखे सुंदर विचाराच्या व्यक्तीसुद्धा असं म्हणतात की शालेय पातळीवर सुद्धा खऱ्या अर्थानं अंधश्रद्धेपासून विद्यार्थ्यांनी दूर जावं म्हणून विज्ञानवादी दृष्टिकोन शिकवणं आवश्यक आहे. अर्थात तुम्ही विद्यालयीन शिक्षणात असताना हा प्रश्न विचारलात म्हणजे निश्चितपणे तुम्हाला याची जाण आहे. असेच आपल्या मनात येणारे कोणतेही प्रश्न आपण या आपल्या सदरात विचारू शकतो, कारण त्या सदराचं नावच आहे चर्चा तुमची आमची. चला तर उद्यासाठी नवीन एका प्रश्नावर चर्चा करूया. आता तुम्हाला आलेल्या उत्तराबद्दल काय वाटतंय किंवा तुमचं स्वतःचं मत काय हे संदेश बॉक्समध्ये द्यायला हरकत नाही. धन्यवाद.